हरिओम. माझे नाव सुरेखा विरस होणार. वासीन उपासना केंद्र. हरिओम बापूराया. तुला स्मरून मी माझा अनुभव कथन करते. लॉकडाऊन काळातील 2020 सालाचा अनुभव आहे. त्या काळी लॉकडाऊन थोडं शिथिल झालं होतं आणि माझ्या मुलाला दवाखान्यात जायचं होतं. तर मुलगा, माझे मिस्टर आणि जाव आणि तिची मुलगी असे 4 जण ती लोक कल्याणला हॉस्पिटलमध्ये गेले. त्या दरम्यान आपली ऑनलाईन उपासना बापूंनी चालू केलेली होती आणि वार होता शुक्रवार. तर त्यांनी मला देखील सांगितलं का तू पण चल, पण मी म्हटलं नको, मला उपासना करायची, उपासना मिस करून मी येत नाही, तुम्ही जा सगळेजण. आणि ती लोक गेले आणि येताना बापगाव स्टेशन पर्यंत, बापगावला ती लोक आमच्या 4 व्हीलरने आली आणि गाडी चालत असताना माझ्या मुलाला म्हणजे गाडीच्या समोर अशी एक ठिणगी उडलेली दिसली. म्हणून त्याने त्याच्या पप्पांना सांगितलं का पप्पा काहीतरी ना असं आगीसारखं मला दिसलं. तर त्याचे पप्पा बोलले काय नाही, असू दे, तुला असं जाणवतंय म्हणजे असं तुला गाडी चालवताना जाणवते. आणि त्यांनी लक्ष दिलं नाही. थोडे पुढे आले, परंतु तेवढ्या वेळामध्ये गाडीच्या पूर्ण टायरला आग लागलेली होती. तर त्याला ते काचेमधून दिसलं, म्हणून त्यांनी पुन्हा सांगितलं की पप्पा बघा गाडीला काय होतंय. आणि त्याच दरम्यान त्याने मला कॉल केलेला होता. आणि उपासना चालू असताना आपला जयंती मंगलाकाली भद्रकाली हा गजर चालू होता. तर तो मला ते सांगत असताना मला तो काय सांगतोय ते गाडीच्या आवाजात काही कळत नव्हतं. परंतु त्याने मला सांगितलं का मम्मी असं असं होतंय, मला बापूंचा म्हणजे आवाज ऐकू येतो आणि तुला ऐकू येत नाही का. म्हटलं नाही येत आहे. म्हटलं बरं बरं झालं, तुला बापूंचा आवाज तरी ऐकू येतोय. असं झालं आणि आमच्या गाडीला पूर्ण 4ही टायरला तेवढ्या वेळात आग लागून गेलेली होती. आणि नंतर ते मिस्टरांच्या लक्षात आलं का बाजूला गाडी जाणाऱ्या गाडीवाल्यांनी हात करून त्यांना गाडी थांबवायला सांगितलं आणि त्यांनी गाडी थांबवली. पण त्यावेळेपर्यंत गाडीला पूर्ण 4ही टायरला आग लागल्यामुळे का कशामुळे माहिती नाही, पण गाडीचे एकही डोअर ओपन होत नव्हतं. आणि मुलाचा फोन हा चालूच होता आणि आपला गजर हा चालू होता. तर मला आवाज ऐकू येत नव्हता. मी फक्त तेवढ्या वेळापुरतं बापूंना बोलली, बापूराय त्यांचा आवाज का नाही मला ऐकू येते. पण माझ्या मुलाला तो गजर ऐकू येत होता. आणि त्याने त्यावेळेला बापूंना स्मरून त्यांनी सांगितलं, बापूराय डोअर का ओपन होत नाही, तू तेवढे फक्त डोअर ओपन कर ना. आणि तो घाबरलेला होता. मग त्याने मला हे काय झालेलं आहे काहीच सांगितलं नाही. आणि अचानक बापूच्या कृपेने कसा डोअर ओपन झाला ते माहिती नाही. आणि डोअर ओपन झाला आणि डोअरच्या बाहेर ते लोक 4 जण एकाच गाडीच्या पुढच्या भागातनं ते डोअरने बाहेर आले. बाहेर आल्यावर 2-3 पावलं पुढे गेले आणि एका आडोशाला ते उभे राहतात. तोपर्यंत गाडीच्या बाहेर आल्यानंतर आमच्या गाडीचा पूर्ण स्फोट झाला आणि पूर्ण गाडी ही जळून गेली. आणि फोन चालू होता. ही माझी बापूची कृपा का एवढ्या संकटातनं देखील बापूने मला, माझ्या पोरांना आणि सगळ्यांना वाचवलं. त्यावेळेला बापूंनी वाचवलं नसतं तर माझी पूर्ण फॅमिली त्या गाडी सकट जळून गेली असती. बापूराया, तू खूप खूप प्रेमळ आहे आणि मी खूप अंबज्ञ आहे. असंच तू मला कायम साथ देत आलेला आहे. तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. लव यू बापूराया, लव यू. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.